जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर तुम्हाला लोकांना आणि पैशाला कामाला लावता आलं पाहिजे. सो सर मला हे सांगा की काही काही लोक शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल पण आहेत, मग त्यांचा माइंडसेट काय असतो? तुम्हाला साधं सोपं यांच्यामध्ये हे सापडलंय की ही लोक प्रॉफिट करत नाही. 60 वर्ष जरी शेअर एक पॉसिबल आहे. बरं, कारण नाही आला, अपघात नाही झाला, काही इतर रोग नाही झाले तर पॉसिबल मी 60 वर्ष सब्जेक्ट हे सगळं नाही होत. बरोबर एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू मार्केट. बरोबर. बँक एफडी सुद्धा, तुमचं रिअल इस्टेट सुद्धा, एव्हरीथिंग. फक्त काय झालंय, म्युच्युअल फंड हे सांगतात आणि बाकीचे लोक हे सांगत नाही. तुम्हाला विमान चालवणं सोपं आहे का अवघड आहे? येत नाही तो आणि यायला लागल्यावर मग सोपं आहे. That's it. एवढं सोपं आहे. आता ही जी दुसरी स्टेप आहे ती येतच नाही. पैशाला कसं कामाला लावायचं हे कोणीच शिकवत नाही. सेव्हिंग हाच एक बेस्ट उपाय त्यांना वाटतो. सर तुमचं रिकमेंडेशन काय असेल ह्या जनरेशनला? फक्त सेव्हिंग करून तुम्हाला काही अचीव्ह करता येत नाही. सेव्ह केलेला पैसा डिव्हॅल्युएट होऊ शकतो इन्फ्लेशनमुळे. आपल्याला जर आता इन्व्हेस्टमेंट करायचं तर एक प्रामाणिक ऑप्शन आपण ज्याला म्हणतो असं कुठलं आहे? पैसे जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आणि ती जर टिकवायची तर त्याची प्रोसेस आहे. 10 लोक शोधून दाखवा, मग 5 वर्ष किंवा 10 वर्ष त्यांनी फॉरेक्स केलंय, श्रीमंत आहेत, सुखी आहेत, आनंदी आहेत. नमस्कार, मी सारिका भुतारे. द सारिका शो मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. ऐकूया नवीन काय या थीम प्रमाणे. आज मी तुमच्यासोबत एक खूप छान आणि एकदम आपण जे म्हणतो ना एक्सपिरियन्स फायनान्स फील्ड मधले, तर आपल्यासोबत आज आलेले आहे आकाश गोंदावले सर, ज्यांना आपण वेल्थ कोच म्हणून खूप ओळखतो. तुम्ही बऱ्याच साऱ्या रील्स मध्ये, व्हिडिओज मध्ये, खूप सगळ्या इन्स्पिरेशनल स्टोरीज मध्ये त्यांना पाहिलं असेल. पण आपल्यासोबत ते आज का आलेले आहेत त्याच्यासाठी खूप जास्त तुम्हाला आज उत्सुकता लावलेली आहे. बऱ्याच वेळा कुठे ना कुठे फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, तुमचं शेअर मार्केट असेल, ट्रेडिंग असेल, SIP असेल, असे खूप प्रश्न प्रत्येकाला असतात, लहान आणि थोरांना पण. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला भेटणार आहे. सो सर खूप खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनलवरती. धन्यवाद सारिका मॅडम, तुम्ही मला बोलवलं. सो सर मला हे सांगा की फायनान्शियल लिटरसी ही खरंच काळाची गरज आहे का? फायनान्शियल लिटरसीच काळाची गरज आहे असं मी म्हणेन. कारण लोक शब्द साक्षर होतात, अर्थ साक्षर होत नाहीत. आणि अर्थ साक्षर न झाल्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की लोक पैसे तर कमवायला शिकतात. म्हणजे शाळा, कॉलेजेस किंवा मी म्हणतो अकॅडमिक एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन तुम्हाला पैसे कसे कमवायचे हे शिकवतं. पण कमवलेल्या पैशाचं कसं नियोजन करायचं, कशी इन्व्हेस्टमेंट करायची, कसे पैसे वाढवायचे हे मात्र तुम्हाला कोणीच शिकवत नाही. फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी ही प्रत्येक माणसाची गरज पण आहे, इच्छा पण आहे आणि म्हणजे प्रत्येकाला हवीच आहे. पण ती मिळवायच्या 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप असं म्हणतात की मॅन ॲट वर्क, माणसाने पैशासाठी काम केलं पाहिजे, जे सोसायटी आपल्याला शिकवते. दुसरं मॅन अँड मनी ॲट वर्क म्हणजे काय? दुसरी स्टेप आहे की तुम्ही पण काम केलं पाहिजे पैशासाठी आणि जो कमवलेला पैसा त्याला पण पैशासाठी कामाला लावलं पाहिजे. मॅन अँड मनी ॲट वर्क. आता ही जी दुसरी स्टेप आहे ती येतच नाही. पैशाला कसं कामाला लावायचं हे कोणीच शिकवत नाही. आणि ते शिकणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी. ओके. तुमच्यासाठी तुम्ही स्वतः एक काम करू शकता आणि तुमचा पैसा पण तुमच्यासाठी काम करू शकतो. पैशाला कामाला लावायचं शिकणं, त्याचं योग्य नियोजन करणं आणि त्यासाठी फायनान्शियल लिटरसी ही खूप गरजेची आहे. फायनान्शियल लिटरसी शिवाय फायनान्शियल स्टेबिलिटी किंवा फायनान्शियल फ्रीडम कदापि कोणत्याही माणसाला मिळू शकत नाही. जर ते मिळालं तर ते टिकू शकत नाही. बरोबर. असं तो विषय आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाची गरज आहे फायनान्शियल लिटरसी, असं माझं मत आहे. अगदी करेक्ट सर. आणि सर मी हे ऑब्झर्व केले की आता बघा पॅरेंट भरपूर चांगलं अर्निंग करतात, खूप सगळं कमवतात आणि विषय असतो तो मुलांचा. बरोबर. त्यांना असं वाटतं की चला मी आज सेव्हिंग करतो, माझ्या मुलांनी पण सेव्हिंग केली पाहिजे किंवा नाही का, सेव्हिंग हाच एक बेस्ट उपाय त्यांना वाटतो. सर तुमचं रिकमेंडेशन काय असेल ह्या जनरेशनला? बघा, आमच्याकडे फायनान्समध्ये एक म्हण आहे, सेव्हर्स आर लुझर्स, इन्व्हेस्टर्स आर विनर्स. फक्त सेव्हिंग करून तुम्हाला काही अचीव्ह करता येत नाही. सेव्ह केलेला पैसा डिव्हॅल्युएट होऊ शकतो इन्फ्लेशनमुळे. तर पालकांनी सुद्धा सेव्हिंगच्या पुढे जाऊन विचार केला पाहिजे. पैसे वाचवलेच पाहिजे, पण फक्त वाचून तुम्ही विनर बनू नाही शकत. तर ते वाचवलेले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही विनर बनू शकता. आता पालक सुद्धा मुलांना म्हणतात पैसे वाचवा, पण पैसे वाचून मुलं फार काही करतीलच नाही. खरं तर पालकांनी इन्व्हेस्टिंग बद्दल विचार केला पाहिजे, शिकवलं पाहिजे आणि मुलांना पण ते शिकवलं पाहिजे.
आता बरेचसे पालकांना काय होतं, दोघे नवरा बायको काम करतायत, मुलांना हवी ती गरज पूर्ण करतायत, त्याचे हट्ट पूर्ण करतायत. माझं असं मत आहे की पालकांनी मुलांना लहानपणापासूनच फायनान्समध्ये किंवा त्यांना पैशाचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, बरं. ट्रेनिंग दिलं पाहिजे. मग सर ते कसं द्यायचं असतं? साधं सोपं मी असं म्हणतो की जसं मुलं हट्ट करायला सुरुवात करतात, मी माझ्या मुलाबरोबरचा एक प्रयोग केला मी तुम्हाला सांगतो. मी काय केलं माझ्या मुलाला, तो आम्ही जेव्हा कुठे बाहेर फिरायला जायचो किंवा काय तिकडे खेळणी असतील ना, तर तो खेळणं घेतल्याशिवाय त्या दुकानाच्या बाहेर पडणार नाही किंवा तो नळच्या बाहेर पडणार नाही. दरवेळेला हट्ट. आता म्हणजे हे सारखंच याचा जो हट्ट आपण पूर्ण करतोय त्याला काही माहित नाहीये. पण मी त्याला एक दिवस बसवलं. साधारणपणे 6-7 वर्षाचा होता तो. मी त्याला म्हणलं, बाळा तुला जे काही घ्यायचं तुझ्या तुझ्या पैशातून घ्यायचं, मी तुला आजपासून दररोज 10 रुपये देणार. बरं. 10 रुपये तुला देणार. तू त्याचं चॉकलेट खाऊ शकतो, आईस्क्रीम खाऊ शकतो, तुला काय करायचं ते तू करू शकतो. बरं. पण 1000 रुपयापर्यंत जी काही वस्तू खेळणं तुला हवंय ते तुझ्या पैशातून तू घ्यायचं. बरोबर. तू मला मागायचं नाही. केली त्याच्यातूनच घ्यायचं. तू मला पैसे नाही मागायचे, मी तुला घेऊन देणार नाही. पण दररोज मी तुला 10 रुपये देणार, तू खर्च केले आणि तू समजा काहीतरी घ्यायचं म्हटलं सर, त्याची किंमत समजा 500 रुपये, तर तुझ्याकडे ते 500 येणारच नाहीयेत. बरोबर. मग तू ठरव की हे खेळणं 500च आहे, मला ते विकत घ्यायचंय. यू शुड सेव्ह 500 रुपीज and then go and buy. मग 1000च्या वरती रक्कम असेल तर ती मी भरणार. बरोबर. याच्यामुळे काय झालं, पहिलं तर त्याच्या हातात पैसे आले, दुसरं त्याला ते पैसे खरंच त्याचं फ्रीडम होतं. पण त्याला हे पण होतं की नाही, मला ही गोष्ट विकत घ्यायची आहे, पप्पा तर काही देणार नाही आता. टर्म्स अँड कंडिशन. मग त्यांनी ते गोल ठरवलं की मला ही 500 रुपयाची गोष्ट घ्यायची आहे, 300 रुपयाची घ्यायची आहे. आणि त्यासाठी तो काही प्लॅन करायला लागला, पैसे वाचवायला लागला. किंवा तेवढे पैसे म्हणू शकतो. म्हणजे त्याला सेव्हिंग कळाली, प्लॅनिंग कळालं किंवा गोल डिसाईड. आता जेव्हा तू कामाला लागेल, आपल्या मुलांचं काय होतं की आपण त्यांना हवं ते देत राहतो, तुझी काही कॅपॅसिटी नाही पैसे सांभाळण्याची, तू हरवशील पैसे हे करशील, आपण त्याला देतच नाही पैसे. त्याला हातात देत नाही, इश्यू करायला देत नाही, काही करायला देत नाही. मग प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळी काम लागतो, पगार येतो, तेव्हा त्याला गोल बनवून ते बचत करायची असते, प्लॅनिंग करायचं असते, काहीच समजत नाही. आणि मग तो डायरेक्टली पैसे आले की उधळायला सुरुवात करतो. आपण अरे तू वाचवत नाही, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. डोंट डू दॅट. लहानपणापासूनच ही सवय असणं खूप गरजेचं आहे. हे प्लॅनिंग त्याला लहानपणापासून शिकवलं पाहिजे. बघा, पेपरात येणाऱ्या गोष्टी प्रत्येक पालक आज महागड्या शाळा कॉलेजला जाऊन देतोच आहे. तर वापरात येणारं शिक्षण म्हणजे जगताना नक्की कसं प्लॅन केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, फायनान्स खूप महत्वाची गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने मला वाटतं की लहानपणापासून काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. आता माझ्या मुलाला मी आता 20-30 रुपये देतो, त्यातनं 500 रुपये महिन्याला SIP करतोय. परत त्याला जे काही करायचं आहे, आता तो 10 वर्षाचा 11 वर्षाचा आहे, देन ही इज नाऊ प्लॅनिंग. बरोबर. बरोबर. अशा पद्धतीने आता तो आणखीन कळालं की बाबा पैसा हातात पडला, त्याचं नियोजन कसं करायचं, बचत करायची सगळं कळालं. सो इथून म्हणजे खूप छान सुंदर उदाहरण दिलं सर तुम्ही. चालेल. सो सर मला हे सांगा की आता समजा एक पालक म्हणून आपल्याला जर आता इन्व्हेस्टमेंट करायचे, तर खरंच म्हणजे आता जे आपण ऐकतो सध्या शेअर मार्केट आहे, भरपूर ऑप्शन्स आहेत सर. तर एक प्रामाणिक ऑप्शन आपण ज्याला म्हणतो असं कुठलं आहे सर? बघा, तुम्हाला फायनान्शियल स्टेबिलिटी मिळवायची आहे तर इन्व्हेस्टमेंटला ऑप्शन नाहीच आहे, इन्व्हेस्टमेंट करायलाच लागणार. ठीक आहे. आता मी असं म्हणतो की ज्या लोकांचं अर्निंग कमी, लो अर्निंग कॅटेगरीमध्ये आहेत, अशा लोकांनी पैसे वाचवायत आणि इन्व्हेस्टमेंट करताना त्यांच्या फील्डचं राईट स्किल अक्वायर करण्यावरती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. करेक्ट. म्हणजे स्किल अपग्रेडेशनवर. स्किलवरची जी गुंतवणूक आहे ही सगळ्यात जास्त परतावा देणारी गुंतवणूक आहे. ह्यूज परतावा तिथंच मिळू शकतो. समजा तुम्ही 5-25 हजार रुपये कमवताय, तर त्यातलं बचत काय करणार, किंवा 10,000 रुपये तुम्ही बचत काय करणार, 2,000-3,000. बरं, ते गुंतवायचे म्हणलं म्युच्युअल फंडला गुंतवायचे म्हणा, ते 2,000 रुपयांनी गुंतवणूक जर सुरुवात केली तर 25 वर्ष लागतील करोड रुपये व्हायला, 30 वर्ष लागतील कदाचित. कधी होतील का मला माहित नाही. मुद्दा असा आहे की मी असं म्हणेल की ती म्युच्युअल फंडला टाकण्याऐवजी पहिली गुंतवणूक तुम्ही 2,000 आणि 10,000 रुपये 20,000 रुपये जमा करा. स्किल समजा मी आता ड्रायव्हर म्हणून काम करतोय किंवा 10वी-12वी झालं किंवा UPSC ला नाही जायला लागलं, नंबर लागला, तर तुम्ही बरेचसे क्लासेस IT मध्ये कोर्सेस आहेत, 10,000-20,000 25,000 मध्ये करू शकता. आणि ते केल्यानंतर 50,000 25,000 40 वर्षाची नोकरी मिळते. 15,000 तुम्ही 40 वरती जम्प करताय. म्हणजे पहिली इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही केली पाहिजे पैसे वाचून, की तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात किंवा ज्या फील्डमध्ये फ्युचर आहे त्या फील्डचं नॉलेज एक्वायर करण्यावरती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. हा पहिला ऑप्शन. त्याच्यानंतर प्रश्न येतो की शेअर मार्केट, म्युच्युअल फंड. शेअर मार्केट किंवा पॉन्जी स्कीम मी असं म्हणेन,
सगळ्यात महत्वाची गोष्ट 3%, 5%, 10% महिन्याला देणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या फ्रॉड स्कीम आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी 22 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय, मला 22 वर्षात एकही अशी जेन्युइन कंपनी नाही सापडली जी 3%, 5% महिन्याला 10% देऊ शकते. आणि जरी कंपनी जेन्युइन असती तर अख्खा भारत श्रीमंत झाला असता. तर मित्रांनो, अशा गोष्टींच्या नादी लागू नका. दुसरं फॉरेक्स मार्केटचं एक फॅड आहे, हे करू काय करायचं नाही हे पहिलं महत्वाचं आहे. काय करायचं ते बरंच सोपं आहे, पण हे करायचंच नाही, ऍट एनी कॉस्ट करायचं नाही. 3%च्या पुढं किंवा 5%, 10% जर कोणी देतोय असं म्हटलं की त्याच्यापासून 2 हात लांब राहा. पण सर लोक खूप लालची आहेत ना सर. पण लालच आहे तर मग हाय ते पण जाणार आहे आणि हातात निराशाच पडणार आहे. पण मग सर ह्याचे सायन्स काय आहेत? म्हणजे समजा एखादा नवीन आहे ट्रेनिंग करतो, हा. तर त्याला वाटतंय ह्याला मिळतंय, मला जसं की गेम्स आहेत, मिळतात पैसे मिळतात, मग कधी अंडरस्टँड केलं पाहिजे सर, हे काय स्टेज आहे? सगळ्यात महत्वाचं तर आहे ना, माणसाचं आत्ताची जी पिढी आहे, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन तात्काळ पाहिजे. करेक्ट. आणि तात्काळ अशी गोष्ट या जगातच उपलब्ध नाही आहे. प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस आहे, एक सिस्टम आहे. झाड लावलं लगेच फळ नाही येणार, त्याला जो काही काळ द्यायला लागेल तो द्यावा लागेल. आणि जर तुम्ही काहीतरी आर्टिफिशियल करून केलं तर ते त्रासदायक जास्त आहे. ठीक आहे. सो माझं असं मत आहे की फॉरेक्स नाही करायचं, पंजी स्कीम पासून लावायचं, त्याच्यावर फ्युचर ऑप्शन आहे इंट्राडे, त्याच्यापासून पण लांब राहायचं. असा क्लासेस करू नका जो तुम्हाला म्हणतोय की मी दिवसाला तुम्हाला 10,000 कमवायला शिकवतो, 5,000 कमवायला शिकवतो, 50,000 कमवायला शिकवतो. दिवसाला जे कोणी हे स्क्रीनशॉट दाखवत आहेत त्यांचं वर्षाचं 5 वर्षाचं स्टेटमेंट काढून चेक करा, ते लोक कन्सिस्टंटली पैसे बनवत नसणार आहेत. सेबीचा रिपोर्ट सांगतो की 100 लोक जे इंट्राडे फ्युचर ऑप्शन करतात त्यातले 93% लोक पैसे घालवत आहेत. आणि जे काही बाकी समजा असं नाही की 90% पैसे घालवतात, बाकीचे 10 लोक कमवत आहेत. त्याच्यामध्ये झिरोदाचे फाउंडर निखिल कामत म्हणतात की 10 लोकांमधले 9 लोक एफडीला पण बीट करत नाही आहेत. म्हणजे तुम्ही इंट्राडे फ्युचर ऑप्शनच्या नादी लागू नका, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनला जाऊ नका. ठीक आहे. आता करायचं काय? सोपा मार्ग मी असं म्हणेल की पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग, म्हणजे जिथं स्वतःचा वेळ द्यायचा नाहीये, स्वतःचा अभ्यास करण्याची गरज नाहीये, नॉलेज असण्याची गरज नाही. पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगला सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट जर आजच्या तारखेला काय आहे तर म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंड SIPs आहे. त्याच्या पुढे जाऊनही तुम्हाला अजून वाटतं की तुमच्याकडे वेळ आहे किंवा तुम्ही करू शकता, तर तुम्ही स्टॉक मार्केट शिकू शकता. पण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग शिकणं गरजेचं आहे, ना की इंट्राडे फ्युचर ऑप्शन. त्याच्यामध्ये सफलता मिळू शकते, 1% लोक सफल आहेत, पण प्रॉबिलिटी 99% फेल्युअर आहे जिथं, तिथे मला नाही वाटत की आपण सामान्य माणसांनी नशीब आजमावायला गेलं पाहिजे. 1% येण्यासाठी सुद्धा तुम्हाला इन्व्हेस्टिंगचं प्रॉपर नॉलेज असेल, स्टॉक सिलेक्शन, सेक्टर सिलेक्शन, प्रत्येक गोष्ट काय बघितलं पाहिजे काय नाही बघितलं पाहिजे हे जर तुम्हाला कळलं तर मला असं वाटतं की स्टॉक मार्केट तुम्हाला खूप चांगला परतावा देऊ शकतं इन्व्हेस्टिंगला. आता लोक म्हणतात की आम्ही आमचं करतोय, युट्यूब बघून करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट तर लक्षात घ्या, सगळ्यात जास्त नॉलेज कुठे आहे? तर गुगलवरती आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त नॉलेज कुठे आहे? गुगलवरती आहे. पण कोणतं कुठं नॉलेज वापरायचं हे थोडं अनुभवी व्यक्तीकडनं शिकणं गरजेचं आहे. मी हमेशा म्हणतो की तुम्हाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, तर तुम्ही काय करता? गुगलवरती बघून इंजेक्शन द्यायला नाही शिकत. बरोबर. तुम्ही प्रॉपर कॉलेज करला जाता किंवा जे काही सिस्टम आहे ते फॉलो करता. हा, प्रॅक्टिकल करता, 4-5 वर्ष प्रॅक्टिकल करता, मग तुम्ही लायकीचे डॉक्टर बनता. इथं स्टॉक मार्केट किंवा इन्व्हेस्टिंगला लोक काय करतायत माहिती का? युट्यूब बघून स्वतःच्या पैशावर एक्सपेरिमेंट करतायत आणि 10 लोकांना फॉलो करता. तुम्ही एकाच सब्जेक्ट वरती किंवा एकाच कंटेंट वरती वेगवेगळे व्ह्यूज घेता आणि सगळं कन्फ्युजन करून टाकतं आपल्या जीवनातलं. लक्षात घ्या, तुम्हाला एक आजार आहे आणि तो आजार जर बरा करायचा आहे, 10 डॉक्टरांची एकदाच औषधं घेतली तर तो आजार बरा नाही होणार आहे, तर तो आजार वाढणार आहे. काय केलं पाहिजे? एकाच डॉक्टरला फॉलो केलं पाहिजे. फायनान्स असू द्या, तुमचं रिलेशन असू द्या, तुम्हाला हेल्थमध्ये तुम्हाला ग्रोथ करायची असू द्या, एक गुरु करा, त्याला फॉलो करा. आणि जर तुम्ही एका गुरुला फॉलो केलं तरच तुम्हाला ती काय मुक्ती किंवा ते ज्ञान आहे त्याची प्राप्ती होईल. तुम्ही 10 लोकांना फॉलो करत बसू नका. अगदी करेक्ट सर. म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की आपलं छोटंसं दुखणं झालं, आपण नॉर्मल डॉक्टरांकडे जातो, पण ज्यावेळेस आपल्याला मोठा आजार होतो तेव्हा आपल्याला स्पेशालिस्टकडे जावं लागतं. बरोबर. सो अगदी करेक्ट आहे. सो मला सांगा सर की आता बरेच लोक हे जे आता ऑनलाईन भरपूर काही चालू असतं की मला काय एका ठिकाणी, सर आता मी नाव नाही घेणार आहे, पण एका ठिकाणी मी असं ऐकलं होतं की तुम्हाला 1000 पटीने परतावा मिळेल.
किंवा काही ठिकाणी असं असतं की तुमचे पैसे तुम्हाला एवढे पडतात. आता ते मूव्ही मध्ये बऱ्याच वेळा ऐकले अक्षय कुमारचे आपण. तर मग ह्याकडे जाऊन लोकं कसे फसतात? म्हणजे असं काय होतं लोकांना? कारण मला बेसिकली हे सगळ्यांना सांगायचंय की ह्या गोष्टीला अट्रॅक्ट कसं काय होतात लोकं? किंवा कसं अव्हॉइड केलं पाहिजे हे सर्व? पहिलं तर मला हे म्हणायचंय की आपल्याला थोडंसं संयम शिकणं गरजेचं आहे. ओके. रातोरात काही मिळणार नाही. हे ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले. आणि जो माणूस रातोरातच्या मागे लागलाय आणि जनरली हे गरीब आणि मिडल क्लास लोकच आहे, रातोरात श्रीमंती मिळवण्याच्या मागे पळतात. किती लोक श्रीमंत झाले तुम्ही जरा त्याचे अभ्यास करा मग थोडासा, की हे 3%, 5%, 10% किंवा एवढे पट तेवढे पट अशी किती लोक तुमच्या समोर आजच्या तारखेला आहेत जे करोडपती आहेत मागच्या 10-20 वर्षापासून. असे कुठेतरी पैसे मिळवण्यात आणि ते करोड रुपये आहेत त्यांच्याकडे आणि खरंच त्यांचं आयुष्य वैभवशाली झालं. तर तुम्ही जर हा रेशो काढला तर तुमच्या लक्षात येईल की असं कोणीच नाही मार्केटमध्ये त्याचे 10 पट झाले, 50 पट झाले, 100 पट झाले आणि तो आता फार लॅविश लाईफ जगतो असं कोणी नाही मार्केटमध्ये. बघा तुम्ही शोधा. बरोबर. चुकून एखादा सापडला तरी तो काही दिवसांनी गरीब दिसेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे मुद्दा हा आहे की असं काही नाही. हे जेव्हा आपण एक्सेप्ट करू तेव्हा मग ह्याच्यापासून आपण अलिप्त. पहिले तर सर्वे करा तुम्ही की बाबा खरंच असं काही कोणी बनवलेत का. तात्पुरत्या स्वरूपात तुमचं मित्र नातेवाईक म्हणू शकतो बघ मी एवढे माझ्याकडे नव्हते आता बनवले. तात्पुरत्या स्वरूपात आहे. त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी त्याच्याकडे जाऊन बघा ते पण नसणार. पैसे जर तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आणि ती जर टिकवायची तर त्याची प्रोसेस आहे ती तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे. नाही तर बघा कोण बनेगा करोडपतीमध्ये लोकांनी करोड कमवले, कोणीतरी जमीन जागा विकली 5-10 कोटी मिळाले. आज त्यांना जाऊन चेक करा त्यातले 99% 95% लोक फार गरीब झाले. असं का होतं सर? पण लगेच गरीब का होतं? मुद्दा हा आहे की त्यांची तर मनी माइंडसेट नाहीये. अच्छा. ठीक आहे. वेल्थ माइंडसेटच नाहीये. काय होतं पैसे आले की ते बंगला घेतात, गाडी घेतात, पार्ट्या सुरू करतात. त्यांना वाटतं आता खूपच आलाय अच्छा. हे संपणारच नाही. त्याचं नियोजन माहित नाही. अच्छा, अच्छा. पैसे आल्यानंतर ते कुठं गेले पाहिजे, कसे ते टिकतील, कसे ते वाढतील याच्याबद्दल कोणाकडेच काही नॉलेज नाहीये. आणि मग हा पैसा वरदान ठरण्याऐवजी जास्तीचा जो पैसा आहे वरदान ठरण्याऐवजी तो शाप ठरतो. सो तो जास्त पैसे मिळाले लोक प्रेझेंट खराब करतात. ते पार्ट्या सुरू झाले की प्रेझेंट खराब. बरोबर. हे पैसे जातात म्हणजे फ्युचर खराब. बरोबर. जास्त पैसा तुमचं प्रेझेंट आणि फ्युचर खराब करू शकतो. बिफोर द दॅट तुम्ही ते फायनान्शियल लिटरसी जे म्हणतो हमेशा लिटरेट जर असाल तर असं काही नाही होणार तुमच्या बाबतीत. सर काय केलं पाहिजे? आता समजा यांच्याकडे एवढा पैसा आला करोडोने. आता हे लोक काय व्यवसाय करत नाही. तर समजा कोण बनेगा करोडपतीमध्ये एखाद्याला मिळाले तर ते एका दिवसात तर काहीतरी शिकू शकत नाही. मग त्यांनी कसा तो फायनान्स मॅनेज केला पाहिजे? खरं तुम्ही म्हणतो शाळा कॉलेजमधूनच हे सगळं सुरू झालं पाहिजे. शाळेमध्ये एवढं सगळं इतिहास शिकवताय, भूगोल शिकवताय, अजून काय शिकवताय आणि पैसा हे रुटीन मध्ये रोजचं काम आहे आणि त्यासाठीच तुम्ही पोरं ट्रेन करताय असं मी म्हणतो. तर तुम्ही ते पैशाचं जे काही अर्थकारण आहे ते पोरांना शाळेतच शिकवा ना. ते जास्त गरजेचं आहे. काय होतं आता पैसे एकदा आले असं नाही की लोक पैसे आल्यानंतर व्यवसाय करत नाहीत. असं नाही की ते इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. म्हणजे पैसा आल्यानंतर करोडपतीमध्ये मला 5 कोटी मिळाले ती लोक व्यवसाय करतात, ती लोक इन्व्हेस्टमेंट पण करतात. पण त्याच्यातलं कोणतंही नॉलेज नाही. कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून ते चालवतात आणि मग त्यातलं ते नॉलेज नसल्यामुळे मग ते बुडतात. बिझनेस करायचा असेल तरी त्याच्यामध्ये 5-7 पिलर फार महत्वाचे बिझनेसचे तुम्हाला माहितच असले पाहिजे. माझं मार्केटिंग कसं करायचं आहे, माझं प्रोडक्ट टार्गेट ग्रुप कोण आहे, सेल्स काय असलं, कशी सेल्स ऑफर जनरेट केली पाहिजे, माझे ऑपरेशन्स कसे चालणार आहे, माझं R&D काय आहे, माझं मॅनेजमेंट कसं असणार आहे, माझा HR ह्या सगळ्या डिपार्टमेंट खूप महत्वाचे आहेत. आणि त्याचा जर अभ्यास नाही तुम्ही डायरेक्टली व्यवसाय सुरू करत असाल तर मात्र ते आत्महत्या आहे. सेम थिंग इन्व्हेस्टमेंटला सुद्धा स्टॉक मार्केट खूप चांगलं आहे. मी करोडो रुपये कमवले स्टॉक मार्केटमध्ये. मग तुम्हाला जमणार आहे का? तुम्ही देशाला तुम्ही नाही लॉंग टर्मचे इन्व्हेस्टर होता. आज तुम्ही ठरवलं की आपण पैसे लावणार आहे आणि ते मी आता इन्फोसिसच बनवणार आहे. किंवा तुम्ही स्टोरी ऐकली असेल विप्रोची 10,000 रुपये 1980 साली लावले असते तर आता त्याच्या साधारणपणे 1100 कोटी रुपये झाले आणि साधारणपणे 150 कोटीचा डिव्हिडंड द्यायचा आणि 10,000 रुपये गुंतवले त्या व्यक्तीला घरी खर्चाला 150 कोटी पाठवले विप्रोने. आता ही स्टोरी तुम्ही ऐकली आणि तुम्ही उद्या ज्याला म्हटलं की नाही आता मी आता स्टॉक मार्केटमध्ये असंच पैसे करणार आहे आणि तुम्ही जाऊन पैसे इन्व्हेस्ट करू तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडे विप्रो असणार तर याचं उत्तर नाही असं. अच्छा.
तुम्हाला विप्रो बरोबर राहायचं, इन्फोसिस बरोबर राहायचं, बजाज बरोबर जे काही मल्टी बॅगर स्टॉक आहेत त्याचा वारंवार स्टडी करणं गरजेचं आहे, वारंवार त्याचे क्वार्टरली रिझल्ट आहेत सगळं पाहणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे ती माहिती असल्याशिवाय त्याच्यात नाही कोणीच भविष्याला होऊ शकत नाही की ही कंपनी उद्याची मल्टी बॅगर ठरणार आहे, ती काय ठरवणार आहे. म्हणजे आता तुम्हाला आहे ना, मी म्हणतो छत्रपती संभाजीनगरला जायचंय, तुम्ही रात्रीशी निघालात, तुम्ही म्हणताय ना मला पूर्ण रोड दिसला पाहिजे, तसं नाही दिसणार. तुम्ही लाईट चालू करा, 200 मीटर अंतर दिसेल, जसं जसं पुढे झालं त्याच्या पुढचं 200 दिसेल, तुम्ही डेस्टिनीवरती पोहोचाल. कोणता मल्टी बॅगर ठरणार आहे हे क्वार्टर ऑन क्वार्टर जे काही रिझल्ट आहेत, इयर ऑन इयर जे रिझल्ट आहेत ते डिसाईड करणार आहे की हा मल्टी बॅगर होणार आहे की दुसरा कोणता होणार आहे किंवा हा खड्ड्यात जाणार आहे. ते खूप महत्वाचं आहे आणि हे शिकणं गरजेचं आहे. आणि प्रॉपरली जर इन्व्हेस्टिंग शिकलं तर मी असं म्हणेल की आहे ना, स्टॉक मार्केटमध्ये करोडपती बनण्याचे किंवा म्युच्युअल फंडमध्ये करोडपती बनण्याचे जे चान्सेस आहेत 10-20 वर्षानंतर ते 99% आहेत. अच्छा, ग्रेट. बघा, जिथं 99% प्रॉबिलिटी आहे तुम्ही श्रीमंत होऊ शकता, करोडपती होऊ शकता, फक्त 10-20 वर्ष लागू शकतात, 25 वर्ष लागू शकतात. तिथं भारतातले 7 कोटी लोक पैसे गुंतवतात. ठीक आहे, म्युच्युअल फंड मध्ये हे मी कमी जास्त गुंतवतात. जिथं प्रॉबिलिटी 99% पैसे लूज करण्याचे, ड्रीम 11 असेल, तुमचं काय अजून 3 पत्ते असेल, इकडं आजच्या तारखेला 22 कोटी लोक पैसे गुंतवतात. म्हणजे पण सर मग ते जागा विकताना पण दिसतात ना, घर विकताना दिसतात, घरं विकतात, जागा विकतात, आयुष्य विकतात, फ्रीडम विकतात. म्हणजे बघा, सगळ्यात महत्वाचं जर जगात काय असेल ना तर वेळ. माझं असं मत आहे, आपल्याला पैसेच पाहिजे कशाला, की माझा वेळ मला एन्जॉय करता आला पाहिजे, माझा वेळ मला आवडत्या ठिकाणी स्पेंड करता आला पाहिजे. आणि तो वेळ, आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपल्याला तो वेळ योग्य ठिकाणी स्पेंड करता येत नाही, किंवा आपल्याला पार्टनर बरोबर वेळ घालवायचा, मुलांबरोबर वेळ घालवायचा, मित्रांबरोबर वेळ घालवायचा, पार्टीमध्ये वेळ घालवायचा. वी डोंट हॅव दॅट मनी, वी नीड मनी फॉर आवर टाइम, की मला माझा टाइम माझ्या पद्धतीने जगता आला पाहिजे. आता इथं जेव्हा तुम्ही हे सगळं करताय त्यावेळी तुम्ही तुमचा टाइमच विकून टाकताय. तुमच्या आयुष्यात सगळ्यात पिशच गोष्ट ती दुसऱ्याकडे काम करण्यासाठी देऊन टाकताय, जर अशा गोष्टी तुम्ही करतायत. आणि माझं सिंपल मत आहे की आयुष्य एकदाच आहे, परत परत नाहीये. योग्य गोष्टी योग्य वेळी करणं गरजेचं आहे. मी तर सगळ्यांना म्हणतो की तुम्ही आर्थिक साक्षर किती पण कमवत असू द्या, म्हणजे कमाईचे 3 प्रकार आहेत. एक लो अर्निंग मध्ये येतो, एक मिडियम अर्निंग मध्ये येतो, एक हाय अर्निंग मध्ये येतो. लो अर्निंग वाला वेळ आणि एफर्ट देऊन जो पैसे कमवतो, भाजीवाला वेळ देतो, एफर्ट देतो, लो अर्निंग मध्ये येतो. दुसरा मीडियम अर्निंग मध्ये स्किल वाला, म्हणजे मला काही सॉफ्टवेअरचं स्किल आहे, मला सेल्सचं स्किल आहे, मॅनेजमेंटचं स्किल आहे, मग कंपनी त्याला हायर करते आणि मीडियम अर्निंग मध्ये जातो. आणि हाय अर्निंग वाला क्रिएटिव्ह थिंकर आहे, तो मेजॉरिटी ऑफ सोसायटीच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देतो आणि त्यातून प्रचंड पैसे. एडिसननी बल्बचा शोध लावला, मेजॉरिटी ऑफ सोसायटीचा प्रॉब्लेम होता, त्याचं सोल्युशन आणलं, खूप सारे पैसे मिळाले. आता हे 3 प्रकारचं अर्निंग आहे. लो अर्निंग वाल्यांनी काय केलं पाहिजे, स्किल अक्वायर केलं पाहिजे, म्हणजे तो मीडियम अर्निंग मध्ये पोहोचेल. मीडियम वाल्यांनी काय केलं पाहिजे की आता तो क्रिएटिव्ह थिंकर बनला याची काही गॅरंटी नाही, मग त्यांनी इन्व्हेस्टिंगचं स्किल घेतलं पाहिजे. मीडियम अर्निंग वाला तो स्वतः पण काम करेल आणि त्याचा पैसा पण काम करेल इन्व्हेस्टिंग. आणि जो हाय अर्निंग वाला आहे त्याने तो मस्ट आहे इन्व्हेस्टिंगचं स्किल घेणं. म्हणजे काय आहे ना, मी मध्ये एक असं नाव ऐकलं होतं की फायटर होतं, ते एक्झॅक्टली नाव आठवलं, तर ते 4 कोटी रुपये एका फाईटला घ्यायच्या, मरताना ते बँकर होऊन गेले. म्हणजे 20-30 वर्षापूर्वीची गोष्ट, 4 कोटी त्या काळात घेत होते. किंवा आपलं विनोद कांबळे यांचं उदाहरण घ्या, प्रचंड पैसे कमवले, इन्व्हेस्टिंगचं स्किल नव्हतं. ज्या लोकांकडे इन्व्हेस्टिंगचं स्किल नाही, हाय अर्निंग मध्ये असाल तरी सुद्धा एका अवकाश कोण तरी रिप्लेस करणार, OnePlus घेऊन येणार काही ना काहीतरी. तुम्ही एखादं समजा इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आणलं तर कोणीतरी त्याला कॉम्पिटिशन येणारच आहे, OnePlus घेऊन येणार. हा, मग तो आल्यानंतर त्याने तुमचं हाय अर्निंग पण बंद होऊ शकतं, त्यावेळी तुम्हाला इन्व्हेस्टिंग वाचू शकतं. तर प्रत्येक माणसाची गरज आहे. बरं, स्टॉक मार्केट शिकणं मस्ट आहे. मी तर म्हणतो पोरांनी ग्रॅज्युएट झालं ना, पहिलं 6 महिने वर्षभर काढून इन्व्हेस्टिंग शिकलं पाहिजे. स्टॉक मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, इन्व्हेस्टिंगचे जे काही प्रकार आहेत, रिअल इस्टेट असेल, त्याच्याबद्दल शिकलं पाहिजे, तरच त्याचं लाईफ सुंदर होऊ शकतं. मग सर आता समजा एखादा आपण जो मिडल अर्निंग वाला आपण जर एखादा फॅक्टर पकडला, ज्याच्यामध्ये एखाद्याला जेमतेम पगार आहे 15,000 25,000 पर्यंत आहे, ह्या रेंजमध्ये, त्यांनी साधारण किती पैसा इन्व्हेस्ट केला पाहिजे किंवा गुंतवला पाहिजे? आता त्याला जगायलाच तेवढं पुरत नाही माझ्या मते आजच्या तारखेला, पण तरी सुद्धा प्रत्येक माणसाने एक 10% पैसे त्याच्या रिटायरमेंटसाठी वाचवले पाहिजेत असं मला वाटतं.
पण ज्याचा नो अर्निंग सोर्स आहे ना, त्याने तर मी तर सिम्पल म्हणतो, त्याने त्याच्या स्किलवरती इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. जर तसं त्या ठिकाणी ग्रोथच होत नाहीये तर त्याने फील्ड बदललं पाहिजे, त्या अदर फील्ड मधलं नॉलेज घेतलं पाहिजे, तिथं फ्युचर बरोबर. आणि तिथं जाऊन त्यांनी त्या हाय अर्निंगकडे गेलं पाहिजे. आणि सगळ्यात जगातली सगळ्यात भारी इन्व्हेस्टमेंट म्हणजे इथली इन्व्हेस्टमेंट. बरोबर. कोणी मला अथवा आणू नका, मी भलेही स्टॉक मार्केटचा माणूस आहे किंवा म्युच्युअल फंडचा माणूस आहे, पण काही मी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट इथे केली. इन्व्हेस्टिंग शिकलो. इन्व्हेस्टिंग दॅट्स वाय आय एम हिअर. जिथं कुठे ऍब्सोल्युटली करेक्ट सर. सो आता जर आपण असा एक वर्ग बघितला सर, की जे आता मी लेटेस्ट काही न्यूज मध्ये पण ऐकलंय, की आता एक टाइम होता की आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये, की एक मिडल क्लासकडे थोडंफार जेमतेम असायचं, सेव्हिंग असायचं. पण आता मी असं ऐकलंय सर, की ते तेवढं पण नाही राहिलं त्यांच्याकडे. म्हणजे जे आपण म्हणतो ना सर, की इझी EMI. हा प्रॉब्लेम काय झाला, पहिला ना पुरुष प्रधान संस्कृती होती. पुरुष काम करायचा आणि महिला घर सांभाळायची, आणि कमी अर्निंग होतं, कमी मध्ये पण ते खूप कमी अंथरून असेल तेवढे पाय पसरायचे. हा आता काय झालंय, पहिलं तर आता दोघं पण कामाला लागले, अर्निंग वाढले, पर कॅपिटल इन्कम म्हणतो, दरडोई उत्पन्न आम्ही म्हणतो. आता उत्पन्न वाढलंय तर कन्झम्पशनची इच्छा फार झाली, आणि इझी लोन मिळत आहे, इझी 0% मिळत आहे. याच्यामुळे स्पेंडिंगची मानसिकता आणि कॉम्पिटिशन दाखवण्याचं, स्टेटसला ठेवण्यासाठी कार घेतले जातात मॅडम, 25-25 लाखाच्या. म्हणजे त्याच्यानंतर त्या गाडीत डिझेल पेट्रोल टाकायला पैसे नसतात लोकांकडे, एवढे EMI मध्ये अडकलेले असतात. मग हे स्टेटस, मी किती भारी, मी किती मोठा. लोकांना दिसायचं श्रीमंत, व्हायचं नाहीये. आणि जी लोक दिसण्याचा विचार करतायत ते काही दिवस दिसतील, पण ते होणार पण नाहीत आणि राहणार पण नाहीत. जी लोकांना खरोखर श्रीमंत व्हायचंय, श्रीमंती दिसते नंतर, तुम्हाला दाखवावी नाही लागत. हा सर. ती दिसते, ऑटोमॅटिक दिसते, की यार तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, प्रत्येक गोष्टीतून ती जाणवते की नाही, समथिंग स्पेशल. तुमच्या जगण्याच्या स्लाईड पद्धतीने तुम्ही किती महागडे कपडे घालले त्याच्यावरनं तुम्ही किती श्रीमंत हे नाही प्रकट करता येणार, पण तुमच्या त्या ऑरानीच कळणार तुम्हाला. अगदी करेक्ट. सो सर, मी हे ऑब्झर्व केलं नाही का खूप वेळा, की लोक मला बोलतात, आता यंग जनरेशन बद्दल आपण बोलूया थोडंसं, की एक 20s किंवा 25 मधले काही लोकांना, मुलींना मी भेटले. एक मुलगी माझ्याकडे आली होती. ती मला म्हटली, की मॅम हे बघा, तिने मोबाईलमध्ये मला बरंच काही दाखवलं. मी ते फॉरेक्स काहीतरी ट्रेडिंग करते. म्हणजे फ्रँकली सर, आता मी त्या मुलीची नाही, मला काही समजलंच नाही त्या गोष्टीमधलं जास्त. पण ती मला उत्साहाने दाखवत होती. सो शी वॉज हॅव्हिंग द माइंडसेट, की नाही तिला आता काही शिकायचं नाही. तिला कशासाठी शिकायचंय आता, की मला घराच्या बाहेर पडायचंय. म्हणजे हे जे आहे ना, हे सगळं घरात बसून चालतं. हा, आणि आता मला लग्न करायचंय, आणि त्यासाठी मुलगा असं म्हणतोय, की तू घरी तर घरचंही काम होईल आणि हे तुझं हे पण चालेल. मग मला घरकाम नाही करायचं. तिचं असं पॉइंट ऑफ व्ह्यू सर, की मला तिथून एवढे लाख रुपये मिळतात, मी घरकाम नाही करणार, किंवा मग तिचा हा माइंडसेट आहे. सो मग ह्या माइंडसेट मागे काय रिझन आहे, किंवा ही गोष्ट जी आता ती कमवतीये, ही किती वर्षांपर्यंत राहू शकते, किंवा लाईफ टाईम असंच राहील का? नाही, पहिली गोष्ट तर भारतामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग लीगल नाही आहे. ओके. दुसरी गोष्ट, जे काही दुबई बेस किंवा सिंगापूर बेस किंवा बरेचसे बेस ब्रोकर आहेत, त्यांचे व्हाईट लेबल ब्रोकर आहेत. काही दिवस तुम्हाला हे पैसे दिसणार, वाढताना दिसणार, मिळताना दिसणार, पण यथा अवकाश 4-6 महिने, 4-6 वर्षात ही लोक गायब होणार. आणि असे खूप साऱ्या लोकांनी पैसे घालवलेत. आता दिसत आहेत, आता वाटतंय फार म्हणजे मी जग जिंकलेलं आहे, आता मला कधीच हे बंद नाही पडणार, अशी इतकं लोकांची भावना आहे. पण मित्रांनो, जो काही मी अभ्यास केलाय, मी फार दुबईला गेलोय, सगळ्या दुनियाला जाऊन सगळ्या ऑफिसेसला व्हिजिट केलं त्या फॉरेक्स मध्ये, आणि हे सगळं केल्यानंतर मला एकच गोष्ट निदर्शनास आली, की हे लोक आज ना उद्या पळून जाणार आहेत, हे बुडणार आहे. ठीक आहे. दुसरं, आत्ताच्या जनरेशनचा अजून एक प्रॉब्लेम आहे, त्यांना हे समजत नाही की पारतंत्र्यातच स्वातंत्र्य शोधायचं असतं. ठीक आहे. म्हणजे माझ्या घरातले किंवा बाहेरच्यांचे जे अनुभव ऐकतोय, अच्छा लोकांना आहे ना फ्रीडम पाहिजे. बघा, मी आज घरात कमवता व्यक्ती आहे, एकटाच कमवतो. मला माझ्या बायकोची भीती वाटते, संध्याकाळी उशीर झाला ना, बरं तर मी माझ्या मनानेच वागायचं ठरवलं, माझी बायको माझं काही करणार नाही, करू शकत नाही, बिकॉज शी इज डिपेंडंट ऑन मी. मला माझ्या आईची भीती वाटते, म्हणजे मी त्यांच्या दबावामध्ये राहतो. याच्यामुळे काय होतं, मला ते पारतंत्र्य ऍक्च्युली. पण मी जर स्वच्छंदी जगायला सुरुवात केली तर माझं डिझास्टर किंवा माझं एंड लवकर आहे. बरोबर. ठीक आहे.
जी मुलं म्हणजे जे आई वडिलांचं ऐकत नाही काही नाही काय करतायत माहितीये का, रात्र रात्र बोंबलत फिरतायत, दारू पितायत, अजून काय उद्योग करतायत, यांच्या जवळ पोचली, जुगारून दिलं त्यांनी ते पारतंत्र्य. हम्म. जर आपल्याला एक सुखी आणि चांगलं जीवन जगायचं असेल ना, पार्टनरचा धाक असला पाहिजे. करेक्ट. मुलांनी सुद्धा आई वडिलांच्या धाकात जी मुलं राहिली आहेत ना, त्याच मुलांचं चांगलं झालंय. बरोबर. की आजकाल मुलगी किंवा मुलगा म्हणतो मला बंधन नकोय. ही लोक जी जुगारून देतात ना बंधनं, मी हमेशा म्हणतो लोकशाहीत पण आहे ना एक हुकुमशाही लागते, तेव्हा लोकशाही सफल होते. घरात सुद्धा एक हुकुमशहा पाहिजे आणि त्याच्या आधिपत्यामध्ये राहणं हेच जीवनाचं खरं सार आहे. मुलांमध्ये हे दिसत नाहीये सध्या, त्यामुळे हा माझा टॉपिक नाहीये, बट मला हे प्रकर्षाने जाणवतं की मुलांनो, तुम्ही जर स्वातंत्र्य म्हणाल आई वडिलांचे बंधन नको याची बंधन नको, तुम्ही डिझास्टर तुमच्या लाईफमध्ये ओढून आणा. आम्ही आजही, आता माझी आई म्हातारी झाली, तसे आई वडिलांनी आमच्या काही कमवून ठेवलं नव्हतं. जे काय आहे ते आमचं फर्स्ट जनरेशन, माझ्या जनरेशनचं आहे. मग आईच्या बंधनात राहायचं काही कारण नाही. मला भीती वाटते आई काय बोलेल का. आवाज बायकोला बोलताना सुद्धा आई ऐका कुठं आजूबाजूला ते बघून बोलतो. मुद्दा काय की हे पारतंत्र्य स्वीकारलंय आम्ही, बरोबर, आणि म्हणून आम्ही सुखी आहे. आज माझ्याकडे खूप पैसे आहेत, मला पाहिजे ते करू शकतो. 5 स्टार 10 स्टार वाटेल तिकडे बंगल्यात फिरू शकतो, वाटेल ते करू शकतो. बट बायकोला विचारल्याशिवाय काही करत नाही. तसं मला बायको माझं काही करणार नाही. तसंच जर बंधन जुगारायचं म्हणलं, मुद्दा हाच येतो की पारतंत्र्यात स्वातंत्र्य शोधलं पाहिजे. नवऱ्याचं बंधन असेल किंवा बायकोचं बंधन असेल, आई वडिलांचं बंधन असेल, हे स्वीकारा. त्यातच तुमचं स्वार्थ किंवा त्यातच तुमचं काय म्हणतात ग्रोथ आहे. अगदी करेक्ट. आणि ते जर तुम्ही नाही स्वीकारलं तर मात्र तुम्ही तुमच्या वाटोळ्याचे धनी होणार आहात, त्याच्या पलीकडे काही नाही. अगदी करेक्ट बोला सर. मी पण खूप वेळा माझ्या स्टुडंटला हेच सांगते की जे उंबऱ्याच्या आतले आहेत ते तुमचे आहेत. बरोबर. ते जे करतात ते तुमच्या भल्यासाठी करतात. आज कडवट वागले मग लगेचच तुम्ही त्यांचा विचार सोडून देताय. हे करून चुकीचं पाऊल कधीच उचलू नका. चालेल. हे कळतच नाही. मला एक सांगा, तुम्ही माझ्या घरातले आहात, माझी मुलगी आहे, माझी बायको आहे, माझं भाऊ आहे, मी त्यांनाच काहीतरी सांगणार, त्यांनाच रागवणार. मी रोडवरती चालणाऱ्या माणसाला थोडी काय रागवणार. मला काय करायचं, तू काय करतोय, तू रस्त्यावर पडला काय. बरोबर. पण सर या जनरेशनला हे खूप मॅटर करतात. जसं आता आपण बोलतोय गुंतवणुकीबद्दल, म्हणजे मी आज थोडा वेळ मोबाईल बघतेय, ठीक आहे. बघता बघता मला दिसलं कोणीतरी फॉरेक्स ट्रेडिंग करते, त्याचा ग्राफ दिसला, त्याचे आकडे दिसले आणि हे बघितलं, मला लालच तयार झालं की मलाही हे करायचंय. मग मी काय केलं, लगेच युट्यूब बघितलं, काहीतरी इकडे तिकडे ऑनलाईन बघितलं, कोर्सेस केले, मी पण ते शिकायला लागले करता करता. कारण मी एनिवेज बेरोजगार आहे. फॉर एक्झाम्पल मी बेरोजगार आहे, मला जॉब मिळत नाही. जॉब मिळवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यायची, ती मला करायची नाहीये. मला बसल्या बसल्या मोबाईलमध्ये ते बघायचे आणि दुसरं कोणीतरी ते करते म्हणून मला करायचं. हे आत्ताचं ट्रेंड चाललंय. मला तुम्हाला एकच म्हणायचं, आता तुम्ही जर असा विचार करताय, तुम्ही 10 लोक शोधा. म्हणजे आता हे फॉरेस्ट ट्रेडिंग आज नाही आलेलं, मी हे 10-20 वर्षापासून ऐकतोय. 10 लोक शोधून दाखवा, मागची 5 वर्ष किंवा 10 वर्ष त्यांनी फॉरेक्स केलंय, श्रीमंत आहेत, सुखी आहेत, आनंदी आहेत, आणि मग करायला जा. जर तुम्हाला एक पण नसेल, आता तात्काळवाले नको, मागच्या 6 महिन्यात करतोय, वर्षात करतोय, अशी नाही. त्यांनी 5 वर्ष, मागची 10 वर्ष फॉरेक्स मार्केट केलंय, आणि त्यातले अशी 10 लोक शोधा ज्यांनी सुखी, समाधानी, आनंदी, मस्त लॅविश लाईफ जगतायत, अशी शोधा. मग करा. तुमच्या लक्षात येईल की तसं कोणीही नाहीये. आणि मग तिथं वेस्ट वेळ करण्याऐवजी तुमच्याकडे काम नाही तर स्किल शिका. खूप करेक्ट रियालिटी चेक सांगितलं सर. गरज आहे सर ह्या गोष्टींची. कारण कसं होतं ना सर, बऱ्याच वेळा आपण ते कळत नकळत ऑब्झर्व करतो. आपल्याला असं वाटतं खूप की नाही बाबा आपण हे सांगायला पाहिजे, समजवायला पाहिजे, पण ते समजण्याच्या पलीकडे. खूप सारे स्टॉक मार्केटचे ऍड येतात, खूप सारे रिटर्न्स दाखवतात, खूप साऱ्या गोष्टी करतात. मी सगळ्यांवर, तुम्ही कुठलाही कोर्स करा, पण त्याचं आहे ना मागच्या वर्षाचं, 2 वर्षाचं, 5 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड बघा की त्यांनी स्वतः त्या नॉलेजच्या बेसवरती खरं काय केलंय का. ऍक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट नोट्स त्याच्याकडे मागा आणि मग त्याच्यावरती ट्रस्ट करून तुम्ही करू शकता. उगीच कोणीतरी येत आहे, चला मी तुम्हाला स्टॉक मार्केट, मी ह्या केलं, मी बंगला घेतला, मी फॉरेनला आज मी असं लाईफ जगतोय, नो वे. त्याची ती स्टेटमेंट बघत, जो जेन्युइन नाही तो तुम्हाला दाखवेल, बरोबर. जो जेन्युइन नाही तो तुम्हाला नाही दाखवला. तुम्हाला वाटतं इझी मनी. मला एक सांगा, आज मी 22 वर्षाला स्टॉक मार्केटमध्ये माणूस, किती वर्षाला? 22 वर्ष. माझ्या अगोदर पण खूप सारे लोक. आम्ही लोक वेळी आहेत का की तुम्ही उद्याच्याला येणार, तुम्ही काहीतरी ट्रेड करणार, आमचे पैसे सगळे घेऊन जाणार. आणि एवढे सोपे वाटतं तुम्हाला.
मॅडम आम्ही तर तुम्हाला अट्रॅक्ट करणार, तुमच्या खिशातलं सगळं काढून घेणार, तुम्हाला करणार पण नाही काढणार. स्टॉक मार्केट एवढा सोपा विषय नाहीये किंवा इंट्राडे फ्युचर ऑप्शन एवढा सोपा विषय नाही की तुम्ही काल परवाची लोक येणार कुठंतरी चिरीमिरी युट्यूबवर व्हिडिओ बघून काहीतरी इंडिकेटर काय चार्ट बघून आणि आम्हाला तुम्ही फसवणार आणि आमचे पैसे घेऊन जाणार. एवढं सोपं आहे ते. आम्ही एक्सपर्ट येडे आहेत. ज्यांनी करत आम्ही येडे तिथे बसलाय. सो मला तर सिम्पल, मी इथे आलोय, बरेचसे लोक म्हणतात तुला जर एवढे पैसे कमवतो तुला ही तर यायची गरज काय किंवा बोलायची गरज काय, राकेश जो मला हेच करत होते का. मला सिम्पल म्हणायचं की मला वाईट वाटतं, मी फार गरिबीतून आला, मला खूप वाईट वाटतं की पैसे घालवतायत किंवा मिडल क्लास लोक पैसे घालवतात, त्यांचं स्वप्न खूप आहे डोळ्यांमध्ये आणि त्यांना योग्य मार्ग सापडत नाही. मला का नसतो कसे विचार आले, मी म्हणत नाही की माझ्या 20 लाख ग्रेट आहे किंवा मळतले माझ्यापेक्षा भारी लोक आहेत, त्यांना ते विचार नाही आले. निसर्गाने मला विचार दिलेत की यार जे तुला कळलं ते ट्रान्सफॉर्म कर, लोकांना हे सांग. असा विचार आला म्हणून मी हे सगळं भानगडीत पडलं. जर हे नाहीच केलं तर तसं काही बंद पडलेलं नाहीये. पण मला असं वाटतं की मी हे सांगितलं पाहिजे, हे विचार आलेत म्हणून मी तुमच्या चॅनलवरती किंवा अजून कुठे जाऊन सांगायचा प्रयत्न करतो. आणि त्याची गरज नाहीये. बिलीव्ह मी आर डोंट बिलीव्ह, आणि काही फरक पडत नाही. अगदी करेक्ट सर. सो जसं सर म्हणतात तर ऑब्व्हियसली त्यांच्या ज्या रॉकअप भाषेत आज आपण ऐकले खूप साऱ्या गोष्टी, तर ऑब्व्हियसली नक्की विचार करा. कारण की इन्व्हेस्टमेंट जी आपण म्हणतो त्यासाठी प्रॉपर एक गुरु पाहिजे आपल्याला, जो आपल्याला स्टार्ट होईल, मार्गदर्शन करेल, सगळ्या गोष्टी समजावून सांगेल आणि त्याच्याने जी दिशा आपल्याला मिळणार आहे किंवा त्याच्याने जे आपल्याला रिझल्ट येणार आहे, भले त्याला वेळ लागेल पण चांगलेच रिझल्ट येणार आहे. एखादी वेळ म्हणजे एवढा वेळ नाही लागत मॅडम, ते पण डोक्यात लोकांना वाटतं 20-30 वर्ष. मी तर म्हणतो प्रॅक्टिकल तुम्ही जर प्रॉपर फॉलो 5-7 वर्ष, डोक्यामध्ये 10 वर्ष लागतात फायनान्शियल फ्रीडम मिळवायला. आणि तुम्ही जे काही कमवतो त्यातले 20 ते 30% पैसे वाचवून हे प्रॅक्टिकली शक्य आहे. बरोबर. फक्त तुम्हाला ते ॲसेट बनवता आले पाहिजेत आणि ते शिकून बनवता येतात. एवढं काही अवघड काम नाहीये. सो सर मला हे सांगा, आता तुम्ही जसं म्हटलं की इन्व्हेस्टमेंटचे काही छान ऑप्शन आज तुम्ही डिस्कस केले ऑब्व्हियसली, पण प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक ऍड मध्ये हे असतं की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मग ही रिस्क कशी असते, म्हणजे किती पर्सेंट मिळतात किंवा मिळतच नाही का? म्युच्युअल फंडच्या स्कीम म्हणजे काही म्युच्युअल फंड सेबी आहे, म्युच्युअल फंडच्या स्कीमच्या नंतर म्हणजे त्या ऍडव्हर्टिजमेंट दाखवतात आणि छानशी ऍडव्हर्टिजमेंट झाल्यानंतर खाली येतं काय, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट व्हेरी केअरफुली. आणि मग माणसाला रिस्क घ्यायची काही इच्छा नसते. पण सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. घाबरायची गरज नाहीये. 2 प्रकारचे रिटर्न असतात, एक असतात शुअर, एक असतात पॉसिबल. शुअर म्हणजे मिळणारच, हा. दुसरं असतं पॉसिबल म्हणजे मिळू शकतात, मिळतील नाही मिळतील माहित नाही. म्हणजे समजा मी बँकेत जाऊन एफडी केली तर मला 5-7% जे काही आहे ते शुअर रिटर्न मिळणार आहे. शुअर झालं. आता बँक तुमचे पैसे घेते एफडीच्या स्वरूपात, ते काही कपाटात नाही ठेवत, ती काय करते लोन म्हणून मार्केटमध्ये देते. म्हणजे ते कॉर्पोरेटला 50-70% देते, 20-30% रिटर्न देते. आता बँकेने जे कर्ज दिले ते सगळ्याच परत येईल, हे शुअर आहे का पॉसिबल आहे, तर ते पॉसिबल आहे. जे काही कंपनीला कर्ज दिलं कॉर्पोरेटला, ते जे काही सेवा देते किंवा काही प्रोडक्ट बनवते त्याचं कन्व्हर्जन मार्केटमध्ये होत आहे, त्यांना पैसे मिळतात, त्यांना ते रिपे करतात. पण त्यांचं जर जी काही सेवा किंवा प्रोडक्ट मार्केटमध्ये कन्झ्युमच नाही झालं तर मी माहित बी कॉर्पोरेट बँकेचे पैसे रिपेंड नाही करणार. माहित बी तिथं कामाला होतं तरी रिटेलरला कर्ज देतं, त्याला पण त्या नोकरीला पगार नाही मिळाला तर तो पण नाही रिपे करणार. म्हणजे बँक काय करते, पॉसिबिलिटीज धंदा करते आणि आपल्याला काय देते, शुअरिटी देते. ठीक आहे. उद्या जर बँकेने दिलेलं कर्ज एनपीए मध्ये गेलं, नॉन परफॉर्मिंग असेल, कर्ज दिल्याने रिपे नाही झालं तर तुमचे एफडीचे पैसे बुडू शकतात, फक्त इन्शुरन्सचे पैसे तुम्हाला मिळतील. बरोबर. आणि तुम्ही कुठे जाऊन केस नाही करू शकत. म्हणजे काय, तुमचे एफडीचे पैसे सुद्धा सब्जेक्ट टू मार्केटमध्ये ज्यांना कर्ज दिले ते सगळे प्रॉपर काम करतील, पैसे येतील. असं सगळीकडेच तुम्ही म्हणा सब्जेक्ट, माझ्याकडे लोक कामाला किंवा तुमच्याकडे लोक कामाला आहेत. आता तुम्ही त्यांना शुअर पगार देताय, महिन्याला एवढं मिळतील, पण पुढच्या तुमच्या महिन्यात तुमच्याच प्रोसेस म्हणणं नाही चालत, पैसेच मिळाले तुम्ही काय म्हणणार बाबा रे नको. म्हणजे तुम्ही काय, तुमचा धंदा किती होणार हे पॉसिबिलिटी आहे. बरोबर, मार्केटवरती डिपेंड आहे. तुमच्या पॉसिबिलिटीची शुअरिटी, पॉसिबिलिटी म्हणजे त्यांची शुअरिटी. देर इज नो शुअरिटी, देर इज एव्हरीवेअर इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मी 60 वर्ष जगी, शुअर आहे का पॉसिबल आहे, पॉसिबल आहे. बरोबर, कोरोना नाही आला, अपघात नाही झाला, काही इतर रोग नाही झाले तर पॉसिबल आहे मी 60 पर्यंत जाईल. मग सब्जेक्ट टू हे सगळं नाही होत.
बरोबर एव्हरीथिंग इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. बरोबर सगळे बँक एफडी सुद्धा, तुमचं रिअल इस्टेट सुद्धा, एव्हरीथिंग. फक्त काय झालंय, म्युच्युअल फंड हे सांगतात आणि बाकीचे लोक हे सांगत नाही. आता बँकेत एफडी केली, किती टक्के चान्सेस आहेत तुमचे पैसे बुडतील? एनपीए नॉन परफॉर्मिंग ऍसेट किती? 3 ते 4%. म्हणजे जर 100 रुपये बँकेत दिले तर 96 रुपये परत 4% नाही येते. नाही. पण बँक तुम्हाला रेंट देते का? नाही. म्हणजे तुमचे पैसे भरणार. तुम्ही एखादा आता बिझनेस करताय, एखाद्या महिन्यात नाही भरणार, पण दर महिन्यात नाही होणार असं आहे. बरोबर तो धंदा होतोच, आपण काही ना काहीतरी करत असतो आणि ते होतच. म्हणजे कमी जास्त होणार, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काढलं तर ते मिळणार. सेम थिंग स्टॉक मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, तुम्ही जर पैसे टाकले, काही दिवस अपडाऊन तुम्हाला दिसेल मार्केटच्या चढ उतारानुसार, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कन्व्हेन्शन स्टोरी खूप छान आहे भारतातली. आज भारत 29 वर्षाचा तरुण देश आहे, डोमेस्टिक ड्रिव्हन इकॉनॉमी आहे. म्हणजे आपण जे काही प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यातले 100 वस्तूतल्या 98 वस्तू आपल्याला लागतात. टेरिफला लोक घाबरतात, आणि 2 गोष्टी विकत नाही आपण, कुठं टेरिफला घाबरतात? हा ठीक आहे, फार्मा आणि सर्व्हिस सेक्टर आहे डिपेंडंट त्यांच्यावरती, पण बाकी तर काही घाबरण्याचं काही कारण नाहीये. मी असं म्हणतो की आपण ना खूप लकी लोक आहेत की या काळात भारतामध्ये जन्म आलाय. तुम्हाला सांगतो, या काळात आपण भारतात जन्मलोय, आणि असं काही मार्केट इथून पुढे चालणार आहे. जर आपण इथे इन्व्हेस्टमेंट नाही केली तर आपली वेल्थ नाही बनणार. आणि सगळ्यात कमनशिबी ती लोक आहेत या काळात जन्माला येऊन इन्व्हेस्टमेंट नाही करणार, कारण एवढी वेल्थ क्रिएट होणार इथून पुढे कल्पना नाही करू शकत. कारण 29 वर्षाच्या व्यक्तीला सगळं काही घ्यायचंय. रोजगार आहे का? सगळ्यांना काम मिळणार. कमी जास्त पगार असेल पण काम आहे. पहिल्या काळात ते जितेंद्रचे पिक्चर बघायचं आम्ही की ते नोकरी उन्हीं को मिलती है जिनकी सिफारिश होती है. आजकाल नोकरी रेडी आहे, आणि सगळ्यात महागडी कमोडिटी झाली आहे एम्प्लॉई. मॅडम 800 तारखेला लोक पाहिजे, स्किल्ड वर्कर पाहिजे, पण भेटत नाही. आणि भेटला तर तो आपला इंटरव्ह्यू करतो, आपण त्याचा इंटरव्ह्यू नाही करत. तो ठरवतो की इथं काम करायचं का नाही. म्हणजे काम करायचं म्हटलं तर प्रत्येकासाठी काम उपलब्ध आहे. काम जर उपलब्ध आहे, परत दुसरं, पहिला एकच माणूस कमवायचा, आता 2 जण कमवायला लागले, मग दरडोई उत्पन्न वाढतंय. आणि कमवलेल्या पैशातनं कन्झम्पशनच करणार आहेत. बरं, काय कन्झम्पशन करणार? तर ब्रँड कन्झम्पशन करणार आहेत. मी हमेशा म्हणतो की माझ्या आईला कुठली चप्पल मिळून ते चालते, माझ्या बायकोला बाटा लागते, बिकॉज शी इज एज्युकेटेड. किंवा आईला कुठल्याही कंपनीचा कुकर दिला चालतो, पण बायको म्हणते जो बीबीसी करे प्यार व प्रेस्टिजचं कैसे कर इन्कार, तिला ब्रँड पाहिजे. म्हणजे काय, एज्युकेशन म्हणजे ब्रँड. आणि पहिला आम्ही कुठेही जाऊन कपडे घ्यायचे, आता आम्ही सेंट्रल किंवा चांगल्या मॉलला जाऊन घेतो. इन शॉर्ट, हे कोणाचं आहे? लिस्टेड कंपन्यांचं. यांची ग्रोथ ठरलेली आहे. तुम्ही जर त्याच्या ओनर नाही झाला किंवा त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट नाही केलं, वेल्थ क्रिएट नाही केली, तर कमनशिबीच म्हणायला लागेल, याच्या पलीकडे काही नाही. आणि मी तर म्हणेन की प्रत्येक माणसाने, प्रत्येक यंगस्टरने ग्रॅज्युएशन झालं की शेअर मार्केट शिकलं पाहिजे, नॉलेजच घेतलं पाहिजे, पर्यायच नाही. आणि जर तुम्ही नाही घेते आणि नाही करते तर तुम्ही आयुष्यभर पैशासाठी काम करा. बघा, एक तर तुम्ही पैशासाठी काम करता किंवा पैशाला कामाला लावता. ठीक आहे. एक तर तुम्ही लोकांसाठी काम करता किंवा लोकांना कामाला लावता. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर तुम्हाला लोकांना आणि पैशाला कामाला लावता आलं पाहिजे. दोन्ही गोष्टी करतात. दोन्ही लोकांना एकतर कामाला लावा, पैशाला कामाला लावा. आणि जर तुम्ही हे नाही केलं तर कोणीतरी तुम्हाला ऑलरेडी धक्क्याला लावलंय, तुम्ही पैशासाठी काम करता. एक्झॅक्टली. आणि फायनान्शियल लिटरसी तुम्हाला लोकांना आणि पैशाला कामाला लावायला शिकवत. सिस्टम किंवा लोक तुमच्यासाठी कसं काम करतील हे शिकलं पाहिजे. शिकल्यावर येत आहे. पैसे कसे काम करतील हे शिकल्यावर येत आहे. हे शिकायचं सोडून तुम्ही पैसे कसे कमवायचे, हमाली कशी करायची, कोणाकडे नोकरी कशी मिळवायची, याच्या जर मागे लागलेले भविष्य वेळ आणि एफर्ट देऊनच पैशात. अगदी करायचं. सो जसं आता लेटेस्ट मध्ये आपण ऐकतो डोनाल्ड ट्रम्पने असं केलं तसं केलं, काही लोक म्हणतात जॉब गेले. म्हणजे सर काय ना, तिकडं काहीतरी होतं आणि इकडं काहीतरी वेगळं ऐकायला येतं. सर तुम्ही सांगू शकता की नेमकं हे काय प्रकार आहे? काय नाही, प्रत्येक देशाचा राईट आहे. डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं असं की डिपेंडन्सी दुसऱ्या देशावरती जास्त, आपल्या देशात आपण आपलं बोलूयात. आपण जसं मेक इन इंडिया केलं तसं त्यांचं मेक इन अमेरिका आहे असं समजा. प्रत्येक देशाचा तो राईट आहे. ही पेरी बिरी भानगड काय की तुम्ही जर बाहेरून माल बनवून आणताय तर त्याच्यावरती जास्त टॅक्स लावणार आम्ही. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. भारत पण लावतो का तर भारतच सगळ्यात जास्त लावतो असं माझं मत आहे. ठीक आहे, आपण पण लावतो. तर याचा आपल्या इकॉनॉमीवरती जास्त परिणाम नाही होणं. वर्ल्ड वाईड परिणाम होऊ शकतो, थोडाफार आपल्यावरती होऊ शकतो. पण आपली डोमेस्टिक ड्रिव्हन इकॉनॉमी आहे. कन्झम्पशन स्टोरी, भारताची लोकसंख्या 144 कोटी आहे. सो 144 कोटी जनतेच्या सगळ्या गरजा पूर्ण झालेल्या नाही आहेत.
जर तुम्ही चीनचा विचार केला तर चीन ही वर्ल्डवरती डिपेंड आहे इकॉनॉमी. त्यांना दुनियाला माल विकावा असला लागतो. भारतातली तशी परिस्थितीच नाही. भारतात जे प्रोडक्शन होतं ते आपल्यालाच कन्झम्पशन करायला लागतं आणि पुरत नाहीये. सगळ्याला सगळं मिळालेलं नाही अजून. म्हणजे जगात कुठं काय चाललंय त्यांनी विशेष असं आपल्या कन्झम्पशन स्टोरीवरती इफेक्ट येत नाहीये. त्यामुळे वर्ल्ड काय करतंय थोडाफार सेंटिमेंटल फरक पडेल, पण मला वाटतं की लॉंग टर्म मध्ये याला काही इफेक्ट नाहीये. मी आज किती वर्ष झालं मार्केटमध्ये 2002 पासून आहे, 25 आहे, ते 20 वर्ष झालं. मी याच्यामध्ये खूप मंदी तेजी 2008 पाहिले, सगळं पाहिलंय, तेजी मंदी सगळं काय पाहिलंय. मला एकच कळालं की अर्निंग इज द की ऑफ मेकिंग मनी. आणि भारतीय कंपन्यांचं अर्निंग हे डे बाय डे वाढत चाललंय. ओव्हरऑल मार्केटचं अर्निंग हे वाढतच चाललंय. आणि त्याची कारणं पण तशीच आहेत की लोकसंख्या जशी वाढली आहे तसं उत्पन्न वाढायला लागलंय. खूप साऱ्या गोष्टी अर्थव्यवस्था स्वीकार भारताने केलेलं आहे 1991-93ला. याचं बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे वर्ल्डचा एवढा काही विचार करायची गरज नाही. तो पॉलिटिकल न्यूजनी विशेषाचा फरक पडत नाही आपल्याला आता पुढे पण, आणि वर्ल्ड न्यूजनी पण विशेषाचा फरक पडणार नाही. फरक पडू शकतो इकॉनॉमिक्स न्यूजनी आणि कंपनी पेसिफिक न्यूजनी. त्या दोन्ही इथून पुढच्या 10-20 वर्ष तर बेस्ट आहे. रिसेंटली मी मिराई असेट म्युच्युअल फंडचे ग्लोबलचे व्हाईस प्रेसिडेंटचा इंटरव्ह्यू केला म्हणजे आकाश जोंबाच्या चॅनलवरती. तुम्ही जर तो पाहिलात तर मिराई ही मिराई असेट ही कोरियन कंपनी आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये, आणि आय थिंक 17 देशांमध्ये काम करते. तर आय वॉज आस्क्ड दिस क्वेश्चन त्या व्हाईस प्रेसिडेंटला विचारलं होतं की हे भारतीय इकॉनॉमी बद्दल काय. तर त्यांनी सांगितलं की आम्ही 17 देशांमध्ये बिझनेस करतो. मिराई असेट इज ग्लोबल म्हणजे अस्तित्व असणारी कंपनी. तर त्यांनी सांगितलं 17 देशांमध्ये आम्ही फक्त इंडियन इकॉनॉमी किंवा इंडियन प्रोडक्ट प्रमोट करतोय आजच्या तारखेला. बिकॉज इथून पुढचे 10 ते 20 वर्ष इंडियन इकॉनॉमी सारखं फॅब्युलस रिटर्न जगात इतर कोणत्याही देशामध्ये आम्हाला दिसत नाहीये. आणि एवढं ग्लोबवाल्यांना हे दिसतंय भारतामध्ये. तर मला वाटतं भारतीय लोकांनी तरी याच्याकडे 100% लक्ष दिलं पाहिजे. आणि इव्हन मी बरेचसे इंटरव्ह्यूज केलेत, जसं की बिर्लाचे CIO चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर महेश पाटील सर आहेत, 4 लाख कोटी मॅनेज करतात. त्यांचा इंटरव्ह्यू माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांना पाहिलं तर तुम्हाला एकच गोष्ट सांगतील की लोक की इथून पुढच्या काळात भारतीय इकॉनॉमी इट्स बेस्ट आणि दे हॅड ग्रेट एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. बरं त्याचे विथ सर्टिफिकेट वालेत. सर मला हे सांगा की काही काही लोक शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल पण आहेत, मग त्यांचा माइंडसेट काय असतो? सगळ्यात महत्वाची गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये राकेश झुंझुनवाला नाव पण ऐकतो, वॉरन बफेट हे नाव ऐकतो, अजून एक भरपूर अग्रवाल जी आहेत, खूप सारे लोक आहेत. आता या लोकांचा जर मी स्वतः जर माझ्या वेळी विचार केला तर मला साधं सोपं यांच्यामध्ये हे सापडलंय की ही लोक प्रॉफिट बुक करत नाहीत, ही लोक लॉस बुक करतात आणि प्रॉफिट रन करून देतात. ही सायकॉलॉजी आहे. सामान्य लोकांचा प्रॉब्लेम काय की त्यांना प्रॉफिट बुक करायचं आहे आणि लॉस बरोबर थांबायचं आहे. एक सर्वे असं सांगतो की 60% जेव्हा मी 100 रुपये गुंतवतो तेव्हा कुठलाही एक्सपर्ट असेल कोणी असेल 60 रुपये तो राईट ठिकाणी गुंतवतो आणि 40 रुपये तो रॉंग ठिकाणी गुंतवतो. ठीक आहे. आता काय होतं, सामान्य लोक हे 60 रुपये जिथे ते बरोबर आहेत तिथे ते एक्साइटेड होतात आणि जिथे 40ला ते रॉंग झाले ते रॉंग मान्यच करत नाही. त्यांना वाटतं की आज ना उद्या हे मला रिटर्न देणार, त्याच्यामुळे थांबतात आणि 60 रुपये जे बरोबर आले त्याच्यामध्ये 10-20%, 30%, 40% प्रॉफिट झाला, एक्झिट करतात. आता 60 रुपये हातात परत त्याच्यावरती डिसिजन घ्यायचंय. आता परत जेव्हा ते 60 रुपये गुंतवतात 36 रुपये राईट ठिकाणी होते, 24 रुपये परत रॉंग ठिकाणी जाते. पहिले 40 तसेच होल्ड आहेत, परत हे 20 येऊन ऍड होतात. हा, किंवा साधं सोपं मी तुम्हाला सांगतो, सायकोलॉजी ही असली पाहिजे की राकेश झुंझुनवालाजींनी असं म्हणतात की 60-70% प्रॉपर्टी जी आहे ती टायटन या कंपनीमध्ये बनवली. मग टायटन या कंपनी समजा 100 रुपयाला त्यांनी घेतलं असता आणि 500 रुपयाने विकलं असतं, प्रॉफिट बुक केलं असतं, तर त्यांच्याकडे ही मल्टी बॅगर कंपनी आज नसती. त्यांनी तेवढं मोठं वेल्थ त्यांचं क्रिएट करून दिलं, ते करून दिलं नसतं. त्यांनी काय केलं, प्रॉफिट रन होऊ दिला, प्रॉफिटला टच करायला गेलेच नाहीत. आणि जिथे जिथे ते चुकले होते तिथे तिथे त्यांनी काय केलं, लॉस बुक करून जिथे प्रॉफिट होतं तिथं आले. विषय कळतो का? मग ही सायकोलॉजी तुम्हाला डेव्हलप करायला लागेल की जे चांगलं आहे त्याच्याबरोबर राहता आलं पाहिजे, म्हणजे खराब आहे त्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. इतर लोक काय करतात, स्टॉक खाली चालला की तिथं ऍव्हरेज आउट करायला लागतात. म्हणजे जे खराब आहे तिथं पैसे लागणार. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो की तुमच्याकडे
दोन स्टॉक आहेत, स्टॉक ए आणि स्टॉक बी. 100 रुपयाला तुम्ही घेतला, स्टॉक ए 100चा 200ला गेलाय, स्टॉक बी 100चा 50 वरती आला. आणि आता तुम्हाला नवीन पैसे लावायचे, तर तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये लावाल? तर तुम्ही काय विचार करता की 100चा 200ला महाग झाला, याच्यात नको. हा 100चा 50 वरती आला, हा स्वस्त होत आहे, आणि मग तुम्ही तिथे लावा. ऍक्च्युली तुम्ही पैसे लावले पाहिजे जो 200 आहे त्याच्यामध्ये. का तर यार 100चा 200 आहे, अर्थातच मॅनेजमेंट चांगले आहे, प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे, व्हिजिबिलिटी चांगली आहे, सगळं चांगलं आहे, म्हणून तो 100चा 200 झालाय. हा, आणि हा जर 100चा 50 झालाय, अर्थातच कुठंतरी पाणी मुरतंय, कुठंतरी प्रॉब्लेम आहे, आणि म्हणून तो खाली पडतोय. तुम्ही कुठं युजर्स बरोबर पैसे बनवायला लागतात. जी लोक स्टॉक मार्केटमध्ये यशस्वी आहेत ते विनर बरोबर पैसे बनवतात आणि लुझर बरोबर मिनिमम पैसे घालवतात. मग हे तुम्हाला शिकायला लागेल. शिकायचं तर मी हमेशा लोकांना म्हणतो की आहे ना, तुम्ही साधं सोपं, कारण इन्व्हेस्टिंगचा एक प्रोग्राम घेतो, पण माझं तुम्ही परफॉर्मन्स बघा, मला येतं का ते पहिले चेक करा, क्रॉस व्हेरीफाय करा. तुम्हाला मार्केट माझ्या युट्यूबला बरेचसे काय तिकडे बघा, नाही जमलं माझ्या ऑफिसला फोन करा, पूर्ण विचारा, सरांचं दाखवा मला, किंवा डायरेक्ट मला येऊन भेटा आणि चेक करा मी खरंच मल्टी बॅगर शोधू शकतो का. मग त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर मी तर म्हणतो की तुम्ही येणार 100% पैसे कमवणार, स्टॉक मार्केटमध्ये व्यवस्था करणार. मग ती सायकोलॉजी शिकणं गरजेचं आहे. ती सायकोलॉजी असेल तर प्रत्येक माणूस स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो. बघा, बऱ्याचशा लोकांना असं की स्टॉक मार्केट सट्टा यावे त्यावे, खरं तर ना स्टॉक मार्केटमध्ये पैसे येतात फक्त, जाण्याचं काही कारण नाही. बघा, तुम्ही पगार कमवून येता, सकाळी उठता, आपण काय करतो, ब्रश करतो, कोलगेट विकत घेतो, ब्रश विकत घेतो, अंघोळीचे सोप असतील, शॅम्पू असतील, हे सगळे कोणाचे प्रोडक्ट आहेत? तुमच्या स्टॉक मार्केटमधले कंपन्यांचे. तुम्ही जे काही कमवताय ते सगळ्याचे सगळे पैसे. त्यानंतर तुम्ही रेमंडचे कपडे घालताय, गाडी वापरताय, डिझेल टाकताय, बीपीसीएलचं आहे ना, लिस्टेड कंपनी, हे सगळे पैसे बरोबर चालले या कंपन्यांकडे. राहिलेला प्रॉफिट हा इन्व्हेस्टरचा किंवा मालकाचा बेनिफिट आहे. इन्व्हेस्टर हा स्टॉकचा मालक आहे, कंपनीचा मालक आहे, त्याचा तो बेनिफिट आहे. म्हणजे याच्याकडे पैसे येत आहेत. असं काय नाही की हवेत वाढलाय शेअर्स. जी कंपनी जास्तीत जास्त माल विकते, प्रॉफिट जास्तीत जास्त काढते, ईपीएस अर्निंग पर शेअर किंवा पॅट प्रॉफिट आफ्टर टॅक्स ज्याला म्हणतो आपण, त्याचं प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे, तिची शेअर प्राइस वाढते. त्याची प्रॉफिटेबिलिटी नाहीये, जो कमवत नाही त्याची नाही पैसे वाढत आहे. हवेत काही नाहीये, सगळं जेन्युइन आहे. तुम्ही जर योग्य कंपनीमध्ये जर सीट केलं, त्याचं जर कन्व्हर्शन होत आहे आणि त्याचे शेअर्स तुमच्याकडे आहेत, तर बट ऑब्वियस तुमच्याकडे पैसे येणार आहेत, तुमचे पैसे वाढणार आहेत. आपल्याला हे प्रेडिक्ट करणं कळायला पाहिजे की कुठल्या कंपनी. फार सोपं आहे मॅडम. अच्छा, मी माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं, मी इयत्ता 8वी ते इयत्ता 3री ते इयत्ता 8वी वर्षावर घातलाय. मला भर कंपन्यांची नावं वाचता येत नाहीत. ठीक आहे, मी एवढा हुशार आहे इंग्लिशमध्ये की एकाच शब्दाचं स्पेलिंग मी 2 वेळा नवीन लिहू शकतो. म्हणजे इन शॉर्ट मध्ये येत नाही. ठीक आहे, कोणी पण अंडरस्टँड हा, तुम्हाला ते एकदा नाही आले की तू समजतं पण करता पण येतं. घरात बसणं प्रत्येक महिने इन्व्हेस्टिंग शिकायला पाहिजे. घरात काम करतोय, मुलांना वेळ दिला पाहिजे, घरातच बसलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिंग केलं पाहिजे. इन्व्हेस्टिंग करून खूप चांगले पैसे मिळतात, लॉसेसचे चान्सेस फार शून्य आहेत. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात की जी लोक सफल आहेत त्यांची सायकोलॉजी काय आहे की नुकसान होतंय तिथून मिळण्याचे, प्रॉफिट होतोय थांबण्याचे. आणि जे असफल होत आहे तिकडे इन्व्हेस्टिंगला, बघा ना, मार्केट पडलं, टेरिफ आला, सगळे लोक म्युच्युअल फंड मधून पैसे काढायला लागले, इशापी बंद करायला लागले, स्टॉक मार्केट मधून पैसे, म्हणजे ही गरीबच राहणार, बरोबर काढून घेतात. आणि जी दुसरी लोक आहेत ती मार्केट पडल्यानंतर तिथे इन्व्हेस्टमेंट करतात, जिथं अर्निंग आहेत अशा कंपन्यांमध्ये प्रचंड पैसे बनवतात. ते तुम्हाला अंडरस्टँड होणं फार इझी आहे. बरोबर, आपण जर प्रत्येकाला अंडरस्टँड होणं इझी आहे. बघा, तुम्हाला विमान चालवणं सोपं आहे का अवघड आहे? येत नाही तो राहू आणि यायला लागलं मग सोपं आहे. एवढं सोपं आहे. विमान चालवणं अवघड आहे का? तुम्हाला येत नाही, मी शिकलेलं नाहीये, पण जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा ते सोपं होईल. कंपन्या शोधता येत नाही तुम्हाला का? तुम्ही शिकला नाहीये. शिकलं तर येईल ना, पण योग्य पद्धतीने शिकणं पण गरजेचं आहे. नुसतं शिकलाय मी युट्यूबवर सगळं काही शिकलं करायला लागलं नाही होत. माना अथवा मानू नका, किती लोक युट्यूबवरती, मला खाली कमेंट बॉक्सवरती टाका चॅनलच्या, किती लोक युट्यूबवर बघून करोडो रुपये कमवून झाले तुमचं आतापर्यंत, कोणापर्यंत शिकलाय आणि करोडो रुपये स्टॉक मार्केटमध्ये कमवले. असं खाली मला खरं फील करा, मी मॅडम तुमच्या खाली जाऊन चेक करू नाही होत शक्य.
क्वचित कुठंतरी लक बाय चान्स तुम्ही काय केलं असेल हा नाही शक्यतो नाहीच, कारण त्याला असं प्रूव्हन ऍक्सेस सपोर्ट नसतो सर. कारण प्रत्येक युट्यूबर हा त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू टाकतो, एक्झॅक्टली. त्याला जो बेस्ट वे वाटतो त्या वेळी तो त्याच्यात लिहिणार. आणि प्रत्येकाचा एक पर्पज असतो सर. जसं की आता एखाद्याचा पर्पज असेल, त्याला अर्निंग करायचं असेल, एखाद्याला सबस्क्रायबर वाढवायचे असतील, एखाद्याला काही एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीज वाढवायचे असेल, एवढाच एक पर्पज असतो. प्रत्येकाचा पर्पज हा नीट आणि क्लीन असतो. जसं सर आता ऑलमोस्ट लास्ट 25 इयर्स पासून काम करतात, सो पर्पज फार नीट आणि क्लीन आहे. सो असं काहीतरी आपल्याला प्रॉपर गायडन्स पाहिजे, कारण शेवटी गोष्ट जर पैशांची आहे तर त्यासाठी एक ट्रस्टवर्दी व्यक्ती आपल्यासोबत असणं फार इम्पॉर्टंट. येस, 100%. कारण आपण आहे ना, मुलांना वेळ देत नाही, पार्टनरला वेळ देत नाही, नातेवाईकांना वेळ देत नाही, मित्रांना वेळ देत नाही, आणि तो सगळा वेळ पैसे कमवण्यात इन्व्हेस्ट करतो. आणि तो मेहनतीनं कमवलेला पैसा कुठेतरी लूज करण्यापेक्षा एक योग्य मार्गदर्शकाच्या अंडरमध्ये शिकून त्याला योग्य दिशा जर दिली तर तो तुम्हाला फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य 100% देऊ शकतो. आणि मी या पॉडकास्टच्या माध्यमातून हेच सांगेन, मित्रांनो, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे तर पैशाला योग्य पद्धतीने कामाला लावायला शिका. उगीच रातोरात श्रीमंतीच्या मागे लागू नका. असं काहीही नसतंय. आणि जर ते झालं तरी सुद्धा ते टिकत नाही, बिकॉज ते तुम्हाला मॅनेजमेंट जमत नाही. आर्थिक साक्षर झाल्याशिवाय काहीच अचीव करणं तितकंच शक्य नाही. आणि जरी झालं तरी ते तेवढं समाधान देणार नाही, किंवा त्याच्याबरोबर हमेशाच तुमची मेहनत तुम्हाला करायला लागणार आहे असं मला वाटतं. अगदी करेक्ट सर. सो सर, आज खूप छान आपल्या चर्चा झाल्या आणि मला नक्की खात्री आहे की पूर्ण महाराष्ट्रभरच काय पण पूर्ण भारतभर ही चर्चा खूप रंगणार आहे. कारण की जे फायनान्शियल लिटरसी जो विषय आहे तो खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी पण लहान मुलापासून ते अगदी वयस्कर नागरिकांपर्यंत ही गोष्ट जाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आजचा जो पॉडकास्ट आहे याचा नक्कीच सगळ्या महिलांना, स्पेसिफिकली लहान मुलांना आणि सगळ्यांनाच ऑलमोस्ट खूप फायदा होणार आहे. सो सर, आज ह्या चॅनलवरती आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि मला नक्कीच आशा आहे की आपला हा जो पॉडकास्ट आहे हा नक्कीच खूप जास्त लोकांपर्यंत आपला जो काही ऑडियन्स बेस आहे तो नक्कीच शेअर करणार आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. So, sir, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला इथं बोलवलं आणि व्यक्त होण्याची संधी दिली या सगळ्या ऑडियन्स समोर. सो मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत एवढं सगळ्या व्हिडिओ एन्जॉय केला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. मॅडमच्या वतीने सांगतो की सबस्क्राईब नावाचं बटन दाबा. सारिका मॅडम खूप एफर्ट घेत आहेत, खूप चांगल्या चांगल्या लोकांना इथे बोलवत आहेत. तुम्हाला न काही फीस देता, न काही कुठे जाता, हे जे नॉलेज मिळतंय ते ग्राफ्स करा, जेणेकरून तुम्ही तुमची जे काही मेंटल वेल्थ असेल, रिलेशन बद्दल असेल, जे काही नॉलेज येईल ते घेत राहा आणि उन्नती करत राहा. थँक्यू व्हेरी मच.